नमस्कार मंडळी. आजच्या गोष्टीचं नाव आहे शॉवर. शिनू आणि दिनू दोघेही भावंड. शिनू हा दिनूचा मामे भाऊ. तो दिनूकडे उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आलेला. त्याच्या येण्यानं दिनूला प्रचंड आनंद झाला होता. हे वेगळं सांगायची तर गरजच नाही. दोघंही सोबतच बसणार, जेवणार, खेळणार, बागडणार, धिंगाणा, मस्ती, भांडण, नवनवीन गोष्टी असं सगळं त्यांचं चालू होतं. आणि त्या दोघांचा विशेष दररोजचा प्रोग्राम म्हणजे स्नान. ते दोघंही एकत्र स्नान करत होते. आणि शिनू आणि दिनूला सगळ्यात मोठा आनंदाचा भाग होता तो म्हणजे शॉवर खाली स्नान करणं. कडक उन्हाळा, उष्णता, काहिली यापासून सुटका करण्यासाठी म्हणून त्यांना घरातला हा शॉवर अगदी रामबाण उपाय वाटला. आणि तो होताही, कारण शरीरावर असं तुषार सिंचन व्हावं झालं तर नक्कीच सगळं शरीर, तन मन अगदी प्रसन्न होऊन जातं. ते खरंच आहे. पण शिनू आणि दिनूनं धडाकाच लावलेला होता. एके दिवशी शिनू आणि दिनू बाथरूममध्ये शिरले आणि त्यांनी शॉवर स्नान सुरू केलं. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले. त्यांच्या मोठमोठ्यानं धिंगामस्तीचा आवाज आणि एकमेकांसोबतची धमाल सुरू होती. तो आवाज बाहेर येत होता. दिवाणखान्यात बसलेले आजोबा ते ऐकत होते. त्यांनाही मोठं कौतुक वाटत होतं. भावंड उन्हाळ्याच्या निमित्ताने एकत्र येतात आणि सगळ्याच गोष्टी अगदी शेअर करतात. हे पाहून त्यांना आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या त्यांच्या. पण 20 मिनिटानंतरही त्यांचं ते शॉवर स्नान काही संपलेलं नव्हतं. 30-35 मिनिट लोटले तेव्हा मात्र आजोबा थेट बाथरूमच्या दारापुढे येऊन उभे राहिले. शिनू, ए दिनू, ऐकत्या का रे, असं म्हणून त्यांनी दरवाजा वाजवला. मग काय दोघांचा तिळपापड झाला. स्नानामुळं, पाण्यामुळं अगदी प्रसन्न झालेले शिनू दिनू आजोबांच्या बोलावण्यामुळं म्हणजे टोकल्यामुळं मात्र भडकले, चांगलेच भडकले. बाहेर आले, कपडे वगैरे चेंज केले आणि मग आजोबांची दोघांनी खरडपट्टी काढायचं ठरवलं. अगदी प्रेमानं, काय हो आजोबा, तुम्ही असं करता? आम्ही इतकं छान मजा करत होतो ना, इतकं छान वाटत होतं ना. ते थेंब 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 पडतात आणि अगदी पॉवरनं पडतात ना, खूप मजा येते ना. अगदी फ्रेश म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. शिनू आणि दिनू बोलत होते. अरे ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही विचार केला आहे का? आता कशाचा विचार करायचा स्नानाच्या वेळी? स्नानाचाच करणार ना आजोबा. का बरं तुम्ही भंकच लावता बरं? नका सांगू बाबा आता काही तत्वज्ञान. प्लीज 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 पुन्हा काहीतरी पाण्यावर बोलणार तुम्ही, आम्हाला काहीतरी समजावून सांगणार. हां या इकडे. पायानं गाजी, आता पायाने लावलं बघ आजोबाने. पुन्हाच काहीतरी. बसा बाबा, तुम्ही मोठे ना, ऐकावंच लागणार ना आम्हाला. तसं नाही रे शिनू बेटा, बस इथं. दिनूही बसला. हे बघ दिनू आणि शिनू, काय बेटा, पाणी वापरा, त्याची मजा घ्या, मौज करा. पण एवढी मौज करू नका की आपल्या पाण्याच्या वापरामुळं इतरांना त्यांच्या हक्काचं पाणी त्यांच्यापासून हिरावून घेतलं जाईल. अहो पण आजोबा, आपल्या स्नानामुळं इतरांचं म्हणजे कुणाचं पाणी हिरावून घेतलं जाईल बरं? मला हेच कळत नाही आहे. अरे जिथं आपल्याला स्नानाच्या वेळेला, बरंच सांग थांब, आपण बादलीत स्नान करतो बाल्टीनं, तेव्हा आपण किती बाल्ट्या वापरतो स्नानाला? सोपं आहे, 1-1.5 वापरतो फार. ते एकच, मला तर एकच लागते. शिनू म्हणला. दिनू म्हणला मलाही एखाद्या वेळी 2 घेतो. बस एवढंच ना? म्हणजे तुम्ही मर्यादा ठेवलेली आहे. बादलीच्या रूपानं असलेली समोर मर्यादा आहे, बरोबर? एक माप आहे. बादली हे एक माप आहे, एक प्रमाण आहे, एक लिमिटेशन आहे. पण शॉवर खाली काय होणार? काही लिमिटेशन आहे का? पाणी वर टाकीत आहे, आपण कितीही वापरू शकतो. किंवा आपण किती वापरतो ह्याचं आपल्याला त्या आनंदात किंवा ते भान राहणारही नाही. त्या आनंदापायी बेभान होऊन जाऊ, हो की नाही? असं होईल की नाही? मग बेभान होणं, आनंदी होणं हे का वाईट आहे का? नक्कीच व्हावं. पण कुठंतरी भान नावाची गोष्ट असली पाहिजे की नाही? जाणीव असली पाहिजे की नाही? आपल्या मनात
इतरांविषयी सुद्धा संवेदना असावी. माझ्या एकट्यानं पाणी बचत करून काय होणार बरं या समाजाचं, देशाचं, जगाचं, असं म्हणून चालणार नाही. कारण या जगाचे आपण एक घटक आहोत, एक सदस्य आहोत. आपणही जग आहोत. कारण या जगाचे आपण शेवटी अंश आहोत. असा विचार आपल्या मनात पदोपदी असलाच पाहिजे. मी माझं माझ्यापुरतं एवढा जर विचार करायचं ठरवलं तर कोणतंच काम कधीच होऊ शकणार नाही. माझ्यापुरतंच घर असं करायचं समजा आपल्या देशाच्या प्रमुखानं ठरवलं तर मग बाकीच्यांनी कुठं राहायचं बरं? किंवा कोणत्या मोठ्या माणसानं स्वतःपुरताच विचार केला तर इतरांना काही मिळेल का? नाहीच मिळणार. आपल्याला देण्याची पण आपल्यामध्ये भावना असली पाहिजे. मग आपण प्रत्यक्ष काही देऊ शकत नाही, किमान अप्रत्यक्षपणे मदत तर करू शकतो ना. आणि पाणी तर मूलभूत गरज आहे, अत्यंत महत्त्वाची गरज आहे, बरोबर आहे की नाही? मग ही मदतीची भावना म्हणा, प्रेम म्हणा किंवा पर्यावरणाचं रक्षण म्हणा, काही म्हणा, पण पाणी बचत ही माझ्या पर्सनल अजेंड्यामध्ये सगळ्यात अग्रस्थानी असलं पाहिजे बरं का. याला स्थान पाणी बचत, वॉटर सेविंग. माझ्या पातळीवर जिथे कुठे मला जमेल तिथं शक्य होईल तिथं मी माझ्या पद्धतीनं पाणी वापरलं पाहिजे. मग मौज करायचीच नाही का? अरे करायची, पण एका मर्यादेमध्ये राहून. शॉवर किती वेळ घ्यावा मग सांग बरं आता. शिनू तुला कळलं का? शिनूला प्रश्न विचारला होता आजोबांनी, पण दिनूला लगेच हात समोर करून आजोबांना म्हणाला, आजोबा अहो मला लक्षात आलं आहे, आम्ही थोडंसं ना जास्तच पाणी वापरलं. बरोबर आहे, आम्ही एरवी 15-20 मिनिटात आटोपतो आणि यावेळी मात्र आमचं अर्धा तासाच्या वर गेलं होतं. खरं आहे शिनू, ऐक, जाऊ दे, आजोबांचं बरोबर आहे, चूक नाही त्यांचं. अरे मला सांग ना, आपण पाणी वापरली, मौज मजा केली, तिकडं पाहा ना त्या खिडकीतून दिसते का त्या मैदानावर? हो दिसत आहेत, काही गायी दिसत आहेत. बघ ना किती उन्हात त्या तळपत चालल्यात. कदाचित त्यांना भूक लागलेली असेल, कदाचित त्यांना तहान लागलेली असेल. एवढ्यात त्यांना पाणी एकदम देणार तरी कोण? हेच जर आपण इथलं बादलीत भरलेलं पाणी त्यांना नेऊन दिलं आणि त्यांना प्यायला दिलं, त्यांनी पिलं, तर बघ ना त्यांना त्या किती आनंदी होतील. आणि त्यांचा आनंद पाहून नक्कीच आपल्याला खूप आनंद होईल. असंच झाडांचंही आहे रे शिनू. बघ ना खूप झाडं ना त्या मैदानावरची वाळू लागली आहेत, पानगळती होऊ लागली आहे. आपल्या तुळस वृंदावनाचंच बघ ना, तेही सुकू लागले. नाही आता नाही ना, मी नाही आता. दिनू मी तुझ्यासोबत नाही बरं का आता. शिनू मी तुझ्यासोबत नाही. अरे आता तू नाही सोबत तर मग मी काय करू? एकटा बसणार त्या शॉवरखाली? नाही बाबा, तू जिथं नाही तिथं मी पण नाही. शिनू आणि दिनू दोघं अगदी घट्ट मित्रही होते आणि भाऊही होते. त्यांनी ठरवलेलं होतं, संकल्प केलेला होता, मौज मजा करायची आहे, घट्ट होऊन बसायचं नाही आहे किंवा शॉवरची मजा घ्यायचीच नाही असं अजिबात नाही. पण ती घेत असताना जर असं भान मात्र ठेवायचं आहे, ते विसरायचं नाही, हे त्यांना पक्क कळालेलं होतं. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.